नमस्कार. स्वादिष्ट पाककृतीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे वडे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 मोठी वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे, 2 छोटे बटाटे, 1 वाटी शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि वाटलेली हिरवी मिरची. सर्वात प्रथम आपण या साबुदाण्यामध्ये साधारणतः 2 चमचे मीठ घालणार आहोत. शेंगदाण्याचं कूट, वाटलेली हिरवी मिरची 2 चमचे आणि हा बटाटा आपल्याला कुस्करून घालायचा आहे यामध्ये. हा बटाटा आपण यामध्ये कुस्करून घेतलेला आहे. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया. हे पहा, अशा प्रकारे आपण सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे. आता आपण याचे साबुदाणा वडे बनवणार आहोत. या पद्धतीने यामध्ये मी वाटलेली हिरवी मिरची वापरलेली आहे आणि साबुदाण्यामध्ये थोडंसं पाणी वापरलेलं. जर साबुदाणा कोरडा असेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा हात येथे लावू शकता. या पद्धतीने आपण साबुदाण्याचे वडे बनवून घेणार आहोत. वडे बनवताना हा साबुदाणा हलक्या हाताने दाबायचा आहे, नाहीतर तेलामध्ये सुटून वडा फुटू शकतो. अशा प्रकारे आपण सर्व वडे बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे या पद्धतीने मी सर्व वडे तयार करून घेतलेले आहेत. आता हे वडे आपण तळून घेऊया. वडे तळण्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आता आपले हे तेल गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये वडे तळून घेऊया. एकदम सावकाश हाताने हे वडे सोडायचे आहेत. मध्यम गॅसवर हे वडे आपण तळून घेणार आहोत. आता दुसरी बाजू आपण पलटून घेऊया वड्यांची. छानपैकी सोनेरी रंगाचे होईपर्यंत आपण हे वडे तळून घेणार आहोत. जर लवकर काढले तर आतमध्ये कच्चे राहू शकतात. हे पहा, आपले वडे छानपैकी सोनेरी रंगाचे तळून झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. अशा प्रकारे तयार आहेत आपले साबुदाणा वडे.